एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात 6,500 पर्यंतच्या वाढीचा निर्णय. कर्मचाऱ्यांचं आंदोलन मागे. गेल्या वेळची वाढ पकडून त्यात 6,500 पर्यंतची वाढ होणार. गेल्या वेळी ज्यांची 5,000 वाढ झाली होती त्यांना आता 1,500, तर गेल्या वेळी 4,000 वाढ मिळालेल्यांना आता 2,500ची वाढ मिळेल. गोपीचंद पडळकरांची माहिती. मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत उद्धव ठाकरेंची मागणी. शरद पवारांकडून अमान्य. मुख्यमंत्री पदाचा निर्णय संख्याबळावर होणार. आताच नाव जाहीर करण्याची गरज नाही. पवारांची भूमिका. महाविकास आघाडीचं संख्याबळ आल्यावरच मुख्यमंत्री पदाचा चेहरा फायनल होईल. शरद पवारांच्या भूमिकेला काँग्रेसचं समर्थन. मुख्यमंत्री पदासाठी मवियात कोणाची लढाई नाही. जागा वाटपात ओढाताण होणारच. शरद पवारांशी चर्चा करतच राहू. आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया. अजितदादा आणि शिंदेमध्ये लाडकी बहीण योजनेवरून श्रेयवादाची लढाई. अजितदादाच 1,500 रुपये देत आहेत अशा आशयाखाली अजित पवारांच्या राष्ट्रवादीची जाहिरात. नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाची अधिसूचना राज्य सरकारकडून रद्द. जमीन भूसंपादन करण्याची अधिसूचना मागे घेण्याचा निर्णय. शिवरायांचा पुतळा दुर्घटनेवरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा सरकारला घरचा आहेर. स्टेनलेस स्टीलचा वापर झाला असता तर पुतळा कोसळला नसता. मुंबईतल्या एका बांधकामाचं उदाहरण देत गडकरींचा सल्ला. अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना पंचनामे करण्याची गरज नाही. 65 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झालेल्या भागात शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळणार. कृषी मंत्री धनंजय मुंडेंची मोठी घोषणा. गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा. गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या वाहनांसाठी सरकारकडून टोल माफीची घोषणा. 5 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर दरम्यान टोल माफी.